हॅलो एव्हरीवन, श्रेया दिस साई, डॉटर ऑफ योगिता गावडे. तर आज आहे माझा वर्कशॉप आणि आज मी त्यांना सेल्फ मेकअप कसा करायचा ॲट द सिम्पल वे, म्हणजे सिम्पल वेमध्ये कसे करायचा हे सांगणार आहे त्यांना. आणि जर तुमचे काही क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. जिथे जिथे ऑरेंज करेक्टर यूज केलं मी तिथे कन्सिलर यूज करते. जर करेक्टर नाही लावला आणि डायरेक्ट कन्सिलर लावले तरी चालेल. काही कन्सिलरने पण फुल बेस करतात आपल्याला, पण काय होतं कन्सिलरचा बेस जास्त लॉंग लास्टिंग नसतो. आता क्रायलॉन मध्ये सिम्पल मेकअप मध्ये सेल्फ मेकअप मध्ये काही डायरेक्टली कन्सिलरचा पण बेस यूज करतात, बट ते जास्त लॉंग लास्टिंग नसतो. माझं ब्लेंडिंग करून झालं आणि आता मी मेकअप सेट करण्यासाठी लूज पावडर यूज करते. कधीच कॉम्पॅक्ट पावडर नाही यूज करायची. काही काहींना सवय असते की जाऊ दे पावडरच आहे, मग लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडरने काय होतं, फक्त फिनिशिंग येते मेकअपला. लूज पावडरने तुमचा मेकअप सेट होतो. तर लूज पावडरमध्ये तर एक तर माझ्याकडे एक रिकोडचं एक आहे आणि एक युरोपगलचं एक. हे दोन्ही पण छान आहे आणि आता मोस्टली मार्केटमध्ये रिकोडची जास्त चालली. रिकोड पण खूप छान आहे आणि ही मॅट सेटिंग पावडर आहे. ऑलमोस्ट सगळ्या स्किनवरती जाणार. त्याची डस्की स्किन टोन आहे, त्याची फेअर स्किन टोन आहे. आणि असे सेपरेट ब्रश पण भेटतात. तुम्ही गुगलवरती वगैरे केलं तर भेटतात. त्याचे नंबर्स असतात, पण त्याच्यावरती काही नंबर नाही आहे. त्याचा सेट येतो. PSC चे आय थिंक काहीतरी 2-2.5 हजारापर्यंत तुम्हाला ऑलमोस्ट सगळे ब्रश भेटतील आणि चांगले भेटतील. परत जस्ट गोल्डचा पण खूप छान आहे. कान वगैरे अजिबात उचलायचे नाही आपल्याला. तर काही काय करतात, सिम्पल मेकअप आहे, सेल्फ मेकअप मध्ये ब्रश यूज करायचा. म्हणजे काहीच नाही घेतलं मी, एकदम नॉर्मल आहे. तर मी लाईन चांगली ब्लेंड करण्यापेक्षा कॉन्टोर पावडर कॉन्टोरिंग करते. तर इथे पावडर कॉन्टोरिंग मध्ये ही शेडची, आता ज्यांचं टोन खूप जास्त डार्क आहे, शक्यतो आपल्याला नाही असा स्किन टोन, त्यांनी हे यूज करायचं. आणि ज्यांचा मीडियम फेअर आहे तर मग मी सजेस्ट करेन हा जास्त पण डार्क शेडकडे नाही जायचं, कारण की ते ब्लेंड नाही झालं ते खूप विचित्र दिसतं. आता ब्लश यूज करतो आपण. ब्लशनी पण चेहऱ्याला एक स्ट्रक्चर येतो स्पेसिफिक. आता मी तुम्हाला सांगितलं C शेप वाला ब्लश, तो पण खूप छान वाटतो. आणि ऑलमोस्ट सगळ्यांच्या म्हणजे आता इथे कोण जास्त फॅटी नाहीये. आता काय होतं, एखादं जर खूप जास्त फॅटी तरी काय बोलणार क्लायंट मला कॉन्टोर करायचंय, बट मी काय बोलेल कॉन्टोर नका करू जास्त. ते तुमचे नॅचरली फीचर्स आहे ते इनहॅन्स करा, जसं की ब्लश आहे, कॉन्टोर आहे. आता मी तिथे कॉन्टोर इथे अपवर्ड डायरेक्शन मध्ये केले, जसं ब्लश यूज केले त्या वे मध्ये नाही करायचं. आपला हा इयर आहे, इयरच्या वे मध्ये करायचं, अपवर्ड डायरेक्शन मध्ये, जास्त खाली पण नाही करायचं. त्याच्यावरती मी हायलायटर यूज करणार इथे वरती. मी थोडंसं जास्त करणार आहे. आपला नोज पार्ट आहे. आता मी नोज कॉन्टोरिंग तुम्हाला नाही दाखवलं. जर तुम्हाला नोज कॉन्टोरिंग करायचं आहे एकतर तुम्ही पावडर कॉन्टोरिंग मध्ये पण जाऊ शकता. आणि सगळ्यात कन्व्हिनियंट नोजसाठी तर हा वाला आहे आपला कन्सिलर घ्यायचं. मी हा शेड पिक करते. हा जास्त पण डार्क नाही, जास्त पण फेअर नाही. हे दोन्ही फिंगर्स मध्ये ब्लेंड करायचं. आपले हे आयब्रोचे सेंटर इथनं तर असं एकदम खाली घ्यायचं होतो. आता तुम्ही याच्यापासून एक तर कलरफुल लायनर वगैरे पण क्रिएट करू शकता. आता काय करायचं, कलरफुल लायनरसाठी आपण म्हणजे एखादं सेपरेट नाही घेऊ शकत बाबा, ग्रीन लायनर आहे, ब्ल्यू लायनर आहे. काय होतं, आपण जास्त यूज नाही करत, आपल्या इकडे तरी नाही करत. तर मग काय करायचं, आपले आय शॅडो पॅलेट आहे, त्याच्यात ऑलरेडी असतातच ते कलर. समजा मला जर पर्पल कलर यूज करायचा आहे, मी थोडासा आय शॅडो पॅलेट मधलं आय शॅडो. आता हिला कमरेचे प्रॉब्लेम चालू झाले,
म्हणून काळजी घेत जा. लाडू वगैरे खात जा, शेंगदाण्याचे वगैरे लाडू आहे करून ठेवायचे, खायचे, काळजी घ्यायची स्वतःची. आत्तापासून शोपास खूप छान झालाय, मला खूप छान वाटलंय. आणि तुम्हाला जर अजून काय विचारायचं असेल क्लासेसशी रिलेटेड, मी ऑनलाईन पण घेते, ऑफलाईन पण घेते, तर मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देते 9359738407. हा माझा आहे. आणि मम्माचा 9665602069. तुम्हाला जर काही क्लासेसच्या रिलेटेड विचारायचं असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता. बाय.